चिमण्याशा जीवाला लागतं तरी काय, इवल्याशा फांदीवर इवलेशे पाय. फार काही नको म्हणते नको मोठा निवारा, हात असू दे डोक्यावर फक्त जेव्हा येईल वादळ वारा, फक्त जेव्हा येईल वादळ वारा. श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला इथे छानशा चिमणीचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. अगदी सकाळी मी जेव्हा माझ्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करत होते आणि सकाळची जी तुळशीची पूजा करत होते त्यावेळेसचा हा छोटासा व्हिडिओ होता. त्यानंतर बघा, ही जी मी आहे ती गुरुवारची माझी देवपूजा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत आहे. तर आज बघा, आपल्या स्वामी महाराजांचा आवडता दिवस म्हणजेच गुरुवार पण आणि आपला मार्गशीर्ष महिन्यातला महालक्ष्मी व्रताचा देखील आज गुरुवार आहे. तर या दोन्ही पूजेंचा आज व्हिडिओ मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा जो पूजा आहे मी शेअर करते ते माझी रोजची घरातील गुरुवारची देवपूजा आहे जी मी केलेली होती सगळ्यात पहिल्यांदा. यामध्ये स्वामी महाराजांचा अभिषेक झाला, त्याच्यानंतर मग त्यांची षडोपचारी पूजा, मंत्रपाठ वगैरे सर्व काही झाल्यानंतर मग आपण जी आजच्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करणार आहोत तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत इकडे शेअर करणार आहे. तर आज बघा, सगळ्यांचीच खूप घाई आणि गडबड असणार आहे, कारण गुरुवारच्या दिवशी आपले जे पोथी वाचणं असतं किंवा महाराजांचा अभिषेक असतो, अनेक मंत्रजप असतात. त्याचबरोबर आजचा हा मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असल्यामुळे त्याचं देखील आपल्याला इथे पूजा मांडायची असते किंवा पोथी पठण. काही जण पोथी हे संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेला करतात, मीही त्याच वेळेला करते. तत्पूर्वी इथे सकाळची ही देवपूजा तुमच्याशी शेअर केली. त्यानंतर आपण बघा, कोणतंही आपल्या घरामध्ये शुभकार्य असो किंवा असा कोणता सण असो किंवा एखादं व्रत असो, तर आपण सर्वात पहिल्यांदा उंबरट्यावर हळदीचं लेपन करतो, अशी आपलं मुख्य प्रवेशद्वार सुशोभित करतो. त्याचप्रमाणे मी देखील इकडे माझ्या उंबरट्याला हळदीचं लेपन करून छानशी छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर तुळशीचं पूजन करून घेतलं आणि त्यानंतर आपला मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे मी इथे हे कलश पूजन देवीच्या आगमनासाठी देखील केलेलं आहे आणि इथे एक दीप प्रज्वलित केला. त्यामध्ये माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा ह्या दोन वस्तू म्हणजेच लवंग आणि ही विलायची आहे ती याच्यामध्ये टाकलेली आहे, कारण याच्या सुगंधामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते आणि त्यांचं जे वास्तव्य आहे ते कायम आपल्या घरामध्ये राहतं. त्यामुळे हा दीप प्रज्वलित करायचा असतो आणि उंबरट्यावर हळदीचं लेपन यासाठी करायचं की बाहेरून येणारी जी काही निगेटिव्हिटी असते ती बाहेरच राहते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. आणि हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हळदीचं लेपन केलं जातं. आता त्यानंतर मी आपल्या इथे पूजेला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची जी पूजा आहे त्यासाठी मी इथे सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घेत आहे. तर मी हा जो अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याचं इकडे पूजन करते. या निमित्ताने बघा, हा दीप प्रज्वलित करताना माझ्या हातून 8ही मातेचे किंवा देवींच्या रूपाची इथे पूजा सर्वात पहिली झालेली आहे. आता त्यानंतर मी दीप प्रज्वलित केला. दिव्याला अक्षदा, हळदी, कुंकू, फुलं अर्पण करून त्याचं षडोपचारी पूजन केलेलं आहे, कारण बघा, कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर दीप प्रज्वलित केला जातो, म्हणजेच कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने केली जाते. आता त्यानंतर आपलं आराध्य दैवत म्हणजेच प्रथम पूजनीय गणपती बाप्पा यांची स्थापना मी इथे केली. त्यानंतर माता लक्ष्मीची स्थापना देखील मी इथे केलेली आहे. त्याच्यानंतर माझ्या देवघरामध्ये श्रीयंत्र आहे, त्या यंत्राची देखील मी स्थापना इथे या पूजेमध्ये
करून घेताना तुम्हाला दिसते। त्याच्या बाजूला 2 गजंत लक्ष्मी देखील मी ठेवलेल्या आहेत आणि त्यांना देखील हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे। त्यानंतर आता यांची षडोपचारिक पूजा झाल्यावर मी यांना फुलं अर्पण करत आहे। बघा, कोणतीही पूजा आहे ही फुलांशिवाय अपूर्णच असते। फुलांशिवाय कोणत्याच पूजेला शोभा येत नाही, त्यामुळे मी इथे फुलं अर्पण केली। त्यानंतर आता मी माता लक्ष्मीच्या जे आपण व्रत करणार आहोत त्याच्या पूजेविधीला सुरुवात करत आहे। तर इथे सर्वप्रथम मी तांदळाचं आसन ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे माझ्याजवळ लक्ष्मी मातेचा साचा आहे, तो मी ठेवून त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि हळदी कुंकू, अक्षदा, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर 1 फूल यामध्ये टाकलं। आता त्यानंतर जी 5 पालवी आहे ती मी यामध्ये सगळी व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहे। त्याच्यानंतर मग आपण इथे देवीचं रूप सजवणार आहोत, ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, असं मी मुखवटा यावरती बसवलेला आहे। आता यानंतर मी देवीला असे दागिने घालून सजवताना हे देवीचं रूप तुम्ही बघताय। मला फार असं आजचं हे देवीचं रूप एवढं सुंदर वाटलं ना, खूप अगदी नजर लागण्यासारखं देवीचं रूप दिसत होतं। पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेन संपूर्ण आपली पूजाविधी, हे पाहता तुम्ही। त्याच्यानंतर मी देवीला सगळे दागिने घातले, त्यानंतर कानातलं वगैरे सगळा तिचा शृंगार केला। त्यानंतर हे जे गजरे तुम्ही पाहताय, हार, ते सगळं मी देवीला घालून अशी छानशी देवीचं रूप सजवलेले, अगदी नजर लागण्यासारखं देवीचं रूप दिसत आहे। तर जेव्हा आपल्या घरामध्ये अशा पूजा, व्रत, वैकल्प असतात, देवीची स्थापना होते, त्यावेळेस घरातलं वातावरण कसं मंगलमय होऊन जातं ना। आता बघा, संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर मी इथे देवीला विडा अर्पण करत आहे। तर या जोडविड्याच्या पानांवरती देवीसाठी मी बांगड्या, त्याच्यानंतर हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक या सगळ्या वस्तू ठेवून त्यावरती हळदी कुंकू, अक्षदा अर्पण केल्या आणि देवीला मी अतिशय त्यांना प्रिय असं कमळाचं फूल जे आहे ते अर्पण केलं। ही पूजा संपूर्ण झाल्यानंतर मी देवीला हळदी कुंकू लावलेला आहे। त्यानंतर त्यांना अतिशय प्रिय अशा या ज्या बांगड्या आहेत देवीच्या, हिरव्या, लाल, पिवळ्या रंगाच्या, त्या देखील मी अशा छोट्या छोट्या आणलेल्या आहेत, त्या या विड्यावरती ठेवलेल्या आहेत देवीच्या शृंगारासाठी। तर तुमच्यासोबत मी इकडे हे शेअर करते। तर बघा, ही माझी आजची पूजा इकडे पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर मी आता देवीला हळदी कुंकू लावून अगरबत्ती, धूप ओवाळून घेणार आहे आणि ही जी पूजा आहे मी तुमच्याशी शेअर करते। हे टायमिंग सकाळचं आहे। संध्याकाळी मी माझं पोथीपठण करणार आहे दिव्या लागणीच्या वेळेला, म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला मी पोथीपठण, नैवेद्य, आरती वगैरे करते। तर आता ही सगळी पूजा झाल्यानंतर सकाळचा जो दूध साखरेचा नैवेद्य आहे तो मी देवीला अर्पण केलेला आहे। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर अशा प्रकारे ही माझी आजची जी गुरुवारची महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी आहे ती पूर्ण झालेली आहे। देवीला मी ते 5 फळांचा नैवेद्य अर्पण केलेला आहे। लक्ष्मी दिव्याचं पूजन देखील मी इथे सर्वप्रथम केलेलं तुमच्यासोबत शेअर केले। तर तुम्ही इथे बघताय, आज माझ्या दिव्यामध्ये फूल देखील तयार झालेलं आहे, म्हणजे माता लक्ष्मीनी माझी पूजा म्हणतात ना की मान्य करून घेतली असं म्हटलं जातं। ज्यावेळेस पूजेच्या दिव्यामध्ये फूल तयार होतं तेव्हा ती पूजा आपली देवापर्यंत पोहोचली जाते अशी मान्यता आहे।
तर बघा इथे मी सगळी ही जी पूजा आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर हे देवीचं आजचं रूप आहे, एवढं सुंदर दिसतंय ना, अगदी मला असं वाटतं की मीच सारखं पाहून माझीच नजर लागते की काय, पण मी तिन्ही सांजेला माझ्या देवीची नजर देखील काढणार आहे। तर बघा अशा प्रकारची इथे सकाळची देवपूजा, त्यानंतर गुरुवारची ही माझी देवीची मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मांडणी होती, ती मी तुमच्यासोबत पूर्णपणे सगळी शेअर केलेली आहे। आता हा जो व्हिडिओ आहे तो सकाळचा आहे। त्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेस मी पोथीपठण नैवेद्य आरती करणार आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर मग आता तुमची देखील माझ्यासारखीच अशी धावपळ चाललेली असेल ना, की गुरुवार पण आहे, स्वामी महाराजांचा वार आहे, त्यांचं पोथीपठण, त्यानंतर महालक्ष्मी व्रताचं पोथीपठण वगैरे, नैवेद्य, आणि आज देवीसाठी असं छानसा नैवेद्य देखील मी करणार आहे, तो तुमच्यासोबत शेअर करेनच पुढे। आता बघा इथे मी देवीला हळदी कुंकू अर्पण करून माझी जी संध्याकाळची पोथीपठणाची जी वेळ आहे ती आता झालेली आहे, तिन्ही सांजेची। आता मी माझ्या मुलाबरोबर इथे पोथीपठण करायला बसते। बघा आपण असे व्रताचे पोथीपठण किंवा आपल्या स्वामी महाराजांच्या जे काही पोथी आहेत त्याचं पठण करतो, मंत्र जप करतो, त्यावेळेस आपल्या मुलांना बाजूला घेऊन बसायचं, त्यांच्यावर देखील खूप चांगले संस्कार होतात। अष्टकं श्री गणेशाय नमः। इंद्रोवाच नमोस्तु महामाये श्रीपीठे श्रुतपूजे शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडास्वरी कोलासूय भयंकरी कुमार वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी। तर अशा प्रकारे महालक्ष्मी व्रताची जी पोथी आहे ते महात्म्य, त्याची कथा इथे मी पठण केलेली आहे। त्याचबरोबर माझा मुलगा देखील माझ्यासोबत बसलेला आहे पोथीपठणाच्या वेळेला। त्यानंतर पोथीपठण झाल्यानंतर आम्ही आरती केली। अशा प्रकारे घरात आम्ही सर्वांनी सहकुटुंब देवीची मनोभावे आरती केलेली आहे। आता त्यानंतरची या आपल्या दिवसाची सगळ्यात शेवटची वेळ म्हणजे आणि महत्त्वाची ते म्हणजे देवीला नैवेद्य अर्पण करण्याची। तर आता मी इकडे माझ्या देवीला नैवेद्य अर्पण करत आहे, त्यासाठी मी इथे पाण्याने चौकोन काढून घेतला। आता हे बघा कांदा विरहित मी जो नैवेद्य आहे तो प्रत्येक गुरुवारी देवीसाठी बनवत असते। तर इकडे मी आज मखाण्याची खीर, डाळ, भात, छोलेची भाजी, त्यानंतर बटाट्याची भाजी असा साधासुद्धा नैवेद्य मी देवीला अर्पण केलेला आहे। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशा छानशा व्हिडिओबरोबर माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ, महालक्ष्मी देवेन नमो नमः।